नमस्कार झी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या वातावरणात एक वेगळाच उत्साह चैतन्य पाहायला मिळतोय आणि त्याचं कारण म्हणजे आपला लाडका गणपती बाप्पा ठिकठिकाणी विराजमान झालाय। मात्र हे सण उत्सव साजरे करताना तितकंच महत्त्वाचं असतं ते सामाजिक भान राखणं आणि म्हणूनच इको फ्रेंडली गणपतीची संकल्पना रुजवली जाते आणि ह्याच विषयावर आज आपण विस्तृत चर्चा करणार आहोत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुसकुटे यांच्याशी। आपण चर्चेला लगेच सुरुवात करूया। संजय सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि अर्थातच आपण नेहमीच ह्या विषयावरती बोलत आलोत आणि आज आपण ह्याच विषयावरती आज चर्चा तर करणारच आहोत। मात्र सगळ्यात अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की एकूणच सामाजिक भान राखलं जातंय का पूर्वीच्या गणेशोत्सवांमध्ये आणि यंदाच्या गणेशोत्सवांमध्ये? निश्चित पद्धतीने काही प्रमाणात ते राखलं जातंय। ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव त्या माध्यमातून सुरू केला, शतकाच्या उंबरठा ओलांडणारा हा उत्सव असा आहे। या उत्सवात गेल्या 10 वर्षापासून प्रामुख्याने प्रदूषणाचे मोठे प्रश्न निर्माण व्हायला लागले आणि या प्रश्नाच्या माध्यमातून जर का आपण पाहिलं तर अशी गोष्ट लक्षात आली की शाडूच्या मातीच्या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती त्या ठिकाणी आली आणि त्या मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं प्रदूषण व्हायला लागलं। त्यामध्ये दिले जाणारे रासायनिक रंग जे आहेत त्या रंगांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रदूषण व्हायला लागलं। त्याच्या जोडीला बरोबर ध्वनी प्रदूषणाचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात आला। त्यामुळे या प्रश्नाच्या स्वरूपात बदलतं जे उत्सवाचं स्वरूप आहे त्या माध्यमातून हे जे प्रश्नसळी निर्माण होत आहेत त्यातून असं लक्षात आलं की या उत्सवाचं बदलतं स्वरूपात केली। मला मधुरा तुम्हाला सांगायला या ठिकाणी आवडेल की 6 वर्षापूर्वी जी मंडळी आमच्या या संकल्पनेविषयी चेष्टा करत होती की इको फ्रेंडली गणेशोत्सव म्हणजे काय, हा कसला इको फ्रेंडली, या इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा गरज काय, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे कशा कुठे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं। पण आज 30 मंडळी खऱ्या अर्थाने आमच्या या चळवळीमध्ये सहभागी झालेत। 6-7 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी एक स्पर्धा आम्ही सुरू केली होती, 200 लोक देखील त्या स्पर्धेत सहभागी झाली नव्हती। आज मला ही संख्या हजारोच्या पटीमध्ये गेली। 10,000 लोक एका प्रमुख वर्तमानपत्राच्या स्पर्धेत सहभागी होतात। झी 24 तास उदाहरण घ्या, मला मगाशी मिळालेल्या माहितीनुसार झी 24 तासवर प्रचंड मोठ्या संख्येनं हे लोक सहभागी होतात। हा प्रतिसाद हा बदलता उत्सवातला स्वरूप आहे। खरंच उत्सवाचं बदलतं स्वरूप तर आपल्याला पाहायला मिळतं आणि एक चांगला उत्तम प्रतिसाद खरं तर लोकांमध्ये जागृत झालेला आहे। जनजागृती देखील आपण आपल्या या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून नेहमीच घडवत असतो आणि अर्थातच सर बघायला गेलं तर इको फ्रेंडली गणेश मूर्ती ही अतिशय सुबक देखील असतातच आणि गणपती बाप्पाला देखील असं वाटत असतं की या निसर्गाचा ऱ्हास होऊ नये आणि अर्थातच एक निसर्ग आपला जो आहे तो दिलेला आहे देवाच्या कृपेने तो टिकून राहिला पाहिजे। त्यासाठी देखील खरं तर अनेक तुम्ही म्हणालात की गणेशोत्सव मंडळ देखील पुढे येतात, त्याचबरोबर घरगुती गणपती देखील इको फ्रेंडली स्वरूपात बसवले जातात। मखर देखील डेकोरेशन देखील आपण बघतो की इको फ्रेंडली असतात। याबद्दल मला विचारायचे की एकूणच प्रतिसाद तर चांगला मिळतोय, तुम्हाला अशा काही अनुभव आले आहेत का, त्याबद्दल सांगाल? मला खरं तर सांगायला संपूर्ण गणेश भक्तांना सांगायला आवडेल की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद मिळतोय। हा प्रतिसाद 3 स्तरावर आहे। प्रामुख्याने व्यक्ती स्तरावर आहे, जे घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये साजरा करतात त्यांच्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद मिळतोय। त्याच्या जोडीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देखील मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी होतात आणि मोठ्या मोठ्या गृहनिर्माण संकुलं जी आहेत, जी आता या सगळ्याची पूर्ण आत्मे आहेत या शहरांचे, ते देखील यात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात। मी तुम्हाला नावं जर का सांगितली तर आपण जर का धरलं तर पोफळी सारख्या गावामध्ये, चिपळूण तालुक्यातलं रत्नागिरी जिल्ह्यातलं पोफळी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी गणेश पवार आणि श्रीराम पवार या 2 बंधूंनी त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना घेऊन संपूर्ण गावामध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करावा अशी मोठी संकल्पना मांडली। मागच्या वर्षीपासून हे काम सुरू केलं, यावर्षी मोठ्या प्रमाणात त्याला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय। आमचे जे मूर्तिकार आहेत प्रामुख्यानं प्रमोद बेंद्रे हे गणेश कला केंद्राचे मुंबईचं काम पाहतात आणि चैतन्य तागडे हे पुण्याचं काम पाहतात। प्रमोद बेंद्रेंनी मुंबई शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये 70,000 पेक्षा जास्त मूर्ती त्या ठिकाणी वितरित केल्या। ही मोठी संख्या या ठिकाणी आहे। चैतन्य तागडेंनी पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी यावर्षी ज्या मूर्ती केल्या त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या भावामध्ये इको फ्रेंडली मूर्ती, शाडूच्या मातीची मूर्ती मिळेल या संकल्पनेला मोठा प्रतिसाद संपूर्ण पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात मिळालाय। मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की ज्या ठिकाणी ही ओरड केली जात होती की प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ही स्वस्त असते आणि शाडूच्या मातीची मूर्ती महाग असते, ही संकल्पना 2 वर्षापासून चैतन्य तागडेसारख्या तरुणांनी मोडीत काढली। यावर्षी त्यांनी असं सांगितलं की मला मूर्ती कमी पडल्या, 2 ते 3,000 मूर्तींची मागणी 2-3 दिवसापूर्वी होती, ती मागणी त्या ठिकाणी कमी पडली। त्याच्या जोडीला पुण्यासारख्या ठिकाणी अनेक संस्था, इको एक्झिट सारखी संस्था काम करते, पर्यावरण दक्षता मंच, दाते सारखी मंडळी त्या ठिकाणी ठाण्यामध्ये काम करतायत। मिनल लेले सारखी एक तरुणी ई गणेशाच्या माध्यमातून
कल्याणसारख्या शहरामध्ये काम करते. कल्याणसारख्या शहरामध्ये त्याने त्या ठिकाणी काम केलं. किमान 15 ते 20 हजारापेक्षा जास्त मूर्ती त्या ठिकाणी त्या लोकांनी दिल्या. म्हणजे हा सगळा परिसर जर का आपण पाहिला आणि या सगळ्या लोकांचा सहभाग पाहिला, त्यांच्या जोडीला बोरिवली सारखी एक शाळा आहे, त्या बोरिवलीच्या अभिनय विद्यालयामध्ये धुरी मॅडम आहेत. त्यांनी 2 वर्षापासून मुलांना सवय लावली. यावर्षी धुरी मॅडम सांगत होत्या की आमच्या विद्यार्थ्यांनी सहभाग तर घेतलाच, पण 1 महिन्यापासून या सगळ्या चळवळीमध्ये प्रामुख्याने काम केलं. ग्रेट. ही सगळी मंडळी या पातळीवर काम करतायत. जोडीला मधुरा मला सांगायला आवडेल की मुंबई शहरामधली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रामुख्याने आहे. ही सगळी मंडळी या सगळ्या चळवळीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेत. गणेश भक्तांना सांगायला आनंद तर वाटेल, तुम्हालाही आश्चर्य वाटेल की मुंबई शहरामधले किमान 25 ते 28 गेल्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती हे संपूर्णपणे पर्यावरण स्नेही आहेत. हे चित्र 5 वर्षापूर्वी नव्हतं. 5 वर्षापूर्वी हातावर मोडणारे 2-3 गणपती त्या ठिकाणी होते. पण जसं आमच्या विलेपार्ल्याचा क्रांती मित्र मंडळाचा गणपती असेल किंवा तुमच्या काळबादेवीचा राजा हा जो आमलेंचा गणपती, आमरेंचा गणपती आहे, ही सगळी मंडळी सहभागी होतात. मला वाटतं या सगळ्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. आणि या माध्यमातून हे जे परिवर्तनाचे पाऊल आहे, विशेषतः तुम्ही तुमच्या सहकार्याने आम्ही मोठी ई ट्रेडर्सची कॉन्फरन्स घेतली होती की गणेश मूर्तींचे वितरक, गणेश मूर्तिकार आणि त्यांच्या जोडीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी झी 24 तास त्यामध्ये सहभागी होतं. राज्यातलं अग्रगण्य लोकसत्ता वर्तमानपत्र सहभागी होतं. आपण जे एक पाऊल पुढे टाकलं त्यामुळे या चळवळीतलं दुसरं पाऊल पुढे गेलं आणि या 2 पावलांमुळे हे परिवर्तन मोठ्या प्रमाणात होत आहे. नक्कीच. आणि हे परिवर्तन खरं तर असंच सुरू राहिलं पाहिजे, अविरत राहायला पाहिजे आणि अर्थातच हे परिवर्तनाचा फायदा आपल्या पुढच्या पिढीला होणार आहे. सर, त्याचबरोबर एक विचारायचं असं आहे की अर्थातच इको फ्रेंडली ही संकल्पना अतिशय उत्कृष्टच अशी संकल्पना आहे. मात्र अनेक लोकांना ह्या संकल्पनेविषयी पूर्ण अशी माहिती नाहीये. ह्या संकल्पनेविषयी काही माहिती द्याल का आणि ती काय आहे एक्झॅक्टली? हा प्रश्न बहुतांश ठिकाणी अजूनही काही लोक विचारत असतात. पण प्रामुख्याने असा आता बदल झालेला नाही. तसं जर का आपण पाहिलं तर इको फ्रेंडली गणेश मूर्ती ही साधारणतः जी असते शाडूच्या मातीची, पाण्यात 5 ते 7 मिनिटात विरघळते. आणि त्याच्या जोडीला जी मूर्ती आहे प्लास्टर ऑफ पॅरिसची, ती मूर्ती साधारणतः 2, 3, 4 वर्ष झाली तरी पाण्यात विरघळत नाही. इको फ्रेंडली मूर्तीवर आता रंग जे बाजारात त्या ठिकाणी उपलब्ध झाले, हे सगळे रंग त्या ठिकाणचे जे आहेत हे रंग आता पर्यावरण स्नेही आहेत. प्रामुख्यानं वसंतराव पटवर्धनांसारखी जी मंडळी आहेत त्यांनी पुढे येऊन हे रंग त्या ठिकाणी बाजारामध्ये उपलब्ध केलेत. पूर्वी हा प्रश्न मुद्राजी होता की इको फ्रेंडली मूर्ती म्हटल्यानंतर शाडूच्या मातीची मूर्ती होती, पण त्याचे रंग मात्र नैसर्गिक नव्हते. आता हा फरक त्या ठिकाणी गेलाय. मोठ्या प्रमाणात बाजारात हे रंग उपलब्ध आहेत आणि त्याच्या जोडीला विशेषतः जसं आपण म्हणतो ना की बाजारात ज्या पद्धतीने गरज असते त्या गरजेनुसार त्या ठिकाणी जेवढ्या मूर्ती आहेत किंवा त्या संख्येने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, त्याच्या जोडे रंग उपलब्ध होतात. बाजारात मोठ्या प्रमाणात लोकांनी संशोधन केलंय, त्यामध्ये इनोव्हेशन आणलंय. पेंट्स कंपन्या आहेत, कारखाने त्यामध्ये उतरलेत आणि यात प्रामुख्यानं जो रंग होता तो पूर्वी इतकाच रासायनिक रंगांसारखा आकर्षक रंग आला. आज मी तुम्हाला या ठिकाणी आठवणीने एक गोष्ट नमूद करू इच्छितो की पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती जवळजवळ ठेवलीत तर दोघांमधला फरक तुम्हाला समजणार नाही. ती आकर्षक मूर्ती आज या मूर्तिकारांमुळे सुबक मूर्ती त्या ठिकाणी निर्माण झाली. नक्कीच. म्हणजे शाडूच्या मूर्ती देखील सुबक असतात आणि अर्थातच तुम्ही सांगितलं की आता वेगवेगळे कलर्स, इको फ्रेंडली कलर्स देखील वापरले जातात. त्याचबरोबर जे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्ती असतात त्याच्यामुळे प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो. तो नेमका काय ऱ्हास होतो ह्याबद्दल सांगा. प्रदूषणाचा ऱ्हास अशा पद्धतीने होतो ना, आपण जेव्हा मुंबईमधून याविषयी चर्चा करत असतो तर आपण असं म्हणतो की मुंबई म्हणजे आपल्याला अवकाश असं वाटतं, महाराष्ट्राचा अवकाश आहे. असं नाहीये. मुंबई सोडून जेव्हा आपण ग्रामीण विभागामध्ये जातो त्या ग्रामीण विभागामध्ये अजूनही पारंपरिक पद्धतीने पाणवठ्याची असणारी विहीर आणि विसर्जन करणारी विहीर एकच असते. पूर्वी त्या गावाची लोकसंख्या ही 200 होती, आज त्या गावाची लोकसंख्या 700 झाली आहे. पूर्वी 25 घरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात होता, आज किमान 50 घरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातोय. पण विहीर मात्र पाणवठ्याची एकच आहे. त्या विहिरीमध्येच ते विसर्जन केलं जातं. पूर्वी श्रद्धा अशी होती की त्या गणपतीचे विसर्जन त्या विहिरीमध्ये केल्यानंतर ते मांगल्य आणि पावित्र्य त्या विहिरीमध्ये राहतं आणि त्याचं जल आपण प्राशन केल्यानंतर आपल्याला समृद्धी येते. पण आता असं नाहीये. ही जर रासायनिक रंगाची मूर्ती त्या ठिकाणी जर का प्रदूषित त्या पाण्यामध्ये जर का आपण विसर्जन केली मूळ विहिरीमध्ये, ज्याचं आपण पिण्यासाठी पाणी वापरतो, एक तर पाण्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याच्या जोडीला त्या ठिकाणी असलेले जे झरे आहेत हे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पूर्णपणे बुजवले जातात. आणि हे जेव्हा झरे बुजवले जातात कारण त्याचा पूर्णपणे दगडच होतो, तो कधी विरघळत नाही. आणि हेच जर का झरे त्या ठिकाणी बुजवले गेले तर मुळात जानेवारीपासून पाण्याचा मोठ्या प्रमाणात जो प्रश्न आहे, अनेक गावांमधून ही समस्या पुढे आली. असं लक्षात आलं की ही समस्या काय होते, अनेक 50 ते 60 मूर्तींचं विसर्जन त्या ठिकाणी होतं. त्यामुळे झरे त्या ठिकाणी बुजले जातात आणि मग पाणी लोकांना मिळत नाही. त्यामुळे ही समस्या ग्रामीण विभागात फार मोठ्या प्रमाणात. नक्कीच. आणि ह्याच्या मोठ्या प्रमाणात खरं तर ऱ्हास होतो पर्यावरणाचा. आपण अशीच चर्चा पुढे चालू ठेवणार पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. आमच्या या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. इको फ्रेंडली गणेशोत्सव
गणेशोत्सव या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण चर्चा करतो इको फ्रेंडली गणेशोत्सवासंदर्भात संजय भुसकुटे यांच्याशी. संजय सर, आपण मगाशी बघितलं की ह्यामुळे ह्या सगळ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे त्या पर्यावरणाचा ऱ्हास होतो. मात्र एक ई गणपती ही एक नवी संकल्पना खरं तर रूढ झालेली आहे. ही नेमकी संकल्पना काय आहे आणि अर्थातच ह्याच्या काही साइट्स आहेत का? ई गणपतीच्या संदर्भामधल्या खूप साइट्स आता आहेत. 4 वर्षापूर्वी ई गणपतीच्या संदर्भात लोकांनी सर्च केल्यानंतर संगणकावर अशी कुठली माहिती उपलब्ध नव्हती. पण आता ई गणपतीच्या इको गणेशा असं जर का आपण टाकलं तर किमान 4 ते 5 साइट्स आपल्याला उपलब्ध होतात आणि या साइट्सवरून यावर्षी आपण आपले गणपती त्या ठिकाणी त्या साइट्सवरच बुक करू शकत होतात आणि त्याची डिलिव्हरी होत होती. विशेषतः प्रमोद बेंद्रे जे आहेत त्यांनी विशेषतः गणेश कला केंद्राच्या माध्यमातून काम केलं होतं. प्रतीक जाधव जो घाटकोपरचा मुलगा आहे त्यांनी याविषयी विशेषतः काम केलंय. इको गणपती.org नावाची एक साईट जी आहे त्या माध्यमातून पण त्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं होतं. निर्मल ज्योत नावाची संस्था आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं होतं. म्हणजे पूर्वी ही जी संकल्पना होती तर त्या माध्यमातून ती मिळते. दुसरं म्हणजे की आता या वेळेच्या गणिताप्रमाणे लोकांना प्रत्येक ठिकाणी कारखान्यामध्ये जाऊन मूर्ती पाहणं शक्य होत नाही. तर नेटवरनं आपण त्या मूर्ती पाहू शकतो. आता आपल्याला या संचावर देखील देतात. ह्या ज्या मूर्ती आहेत ह्या आपल्याला नेटवरनं पाहता येतात, त्या बुक करता येतात आणि त्याची डिलिव्हरी देखील आपल्याला मिळते. हा एक मोठ्या पद्धतीने बदल गेल्या 2 वर्षांमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी झाला. आणि दुसरं एक महत्त्वाचं मगाशी जे सांगायला राहिलं मधुरा, की या सगळ्यांमध्ये रोटरी क्लब सारख्या या संस्था मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. महाडसारख्या गावामध्ये रोटरी क्लबच्या त्या ठिकाणचे जे प्रतिनिधी आहेत सपना शेठ आणि प्रदीप शेठ किंवा नंदकुमार मेहता या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन इको गणपतीच्या संदर्भात मोठी चळवळ 2 वर्षात उभी केली. म्हणजे आता पुढल्या वर्षी करता आम्ही हेच लोकांना आवाहन करतो की रोटरी क्लब, लायनस क्लब असेच क्लब जर सगळे एकत्र आले, कारण शासन एकाच स्तरावर हे सगळं काम एकटा कोण करू शकत नाही. सर्व सामाजिक संस्थांचा सहभाग त्यामध्ये जर का मोठ्या प्रमाणात वाढला तर आपण चळवळ मोठ्या प्रमाणात करू शकू. नक्कीच. हे झालं डॉक्टर सर ऍक्च्युली खरं तर जल प्रदूषणाबद्दल. मात्र खरं तर बघितलं गेलं तर तेवढंच ध्वनी प्रदूषण देखील गणेशोत्सवात पाहायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणात हे ध्वनी प्रदूषण होतं. ह्या संदर्भात काय सांगाल आणि ह्या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करतंय? ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आम्ही गेल्या 2 वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतोय. काही सामाजिक संस्था आहेत त्यांना बरोबर घेऊन आम्ही पथनाट्यासारखी नवी अभिनव चळवळ करतोय. शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना त्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय. विशेषतः ध्वनी प्रदूषणाचा मोठा प्रश्न जो आहे हा त्या ठिकाणी 5वा, 7वा आणि 10वा दिवस जो विसर्जनाचा आहे त्या विसर्जनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतं. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 85 ठिकाणी आम्ही या ठिकाणी ध्वनी प्रदूषणाचं मापन करतोय. म्हणजे ध्वनी मर्यादेचं आम्ही मोजमाप त्या ठिकाणी करतोय की जेणेकरून ध्वनीची पातळी कशा पद्धतीने आहे. मुंबई शहरामध्ये 25 ठिकाणी करतोय, पुण्यामध्ये 12 ठिकाणी करतोय, कोल्हापूरला 4, नागपूर, औरंगाबाद अशा सगळ्या ठिकाणी आम्ही करतोय की ध्वनी प्रदूषणाची मर्यादा त्या ठिकाणी ओलांडता कामा नये. मुंबई शहरात जर का विचार केला, शहरापुरती आपण सुरुवात केली तर मुंबई शहरामध्ये साधारणतः 40-45 डेसिबल दिवसभराचं लिमिट आहे. 55 डेसिबल आहे, रात्री ते 45 डेसिबल आहे. या डेसिबल लिमिटच्या बाहेर जर का एखाद्याने प्रदूषण केलं, त्या ठिकाणी ध्वनीची मर्यादा ओलांडली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे ध्वनी प्रदूषण होतं आणि त्याच्यावर पोलिसांकडे अधिकार आहेत. पोलीस त्या संदर्भात तात्काळ कारवाई करू शकतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात आणि अशा पद्धतीचे गुन्हे मागच्या वर्षी काही दाखल झाले होते आणि यावर्षी पोलीस त्यामध्ये सक्रिय आहेत. आणि अर्थातच खरं तर असे जर नियम लागू झाले तर नक्कीच कुठेतरी ध्वनी प्रदूषणावरती देखील नियंत्रण मिळू शकतं आणि जे काही आपण म्हणतो की पर्यावरणाचा ऱ्हास होतोय तो टाळू शकतो. आणि अर्थातच सर बघायला गेलं तर इको फ्रेंडली गणेशोत्सवामुळे कुठेतरी गणेशोत्सवाचं स्वरूप बदललेलं पाहायला मिळतं, कुठेतरी सामाजिक परिवर्तन घडलेलं पाहायला मिळतं. या सामाजिक परिवर्तनाबद्दल काही मंडळांशी तुमची चर्चा झाली आहे का? कारण की बऱ्याचदा असं होतं की मोठमोठाले गणपतींच्या मूर्ती असतात की त्यामुळे कुठेतरी प्रदूषणाचा ऱ्हास होऊ शकतो. आम्ही हा वावकर त्यांचे आणि त्यांचे सर्व प्रतिनिधी हे आमच्यावर सातत्याने या चळवळीमध्ये आहेत. एक मोठ्या संख्येने गेले 2 वर्षापासून चर्चा होते की गणेश मूर्तींची उंची त्या ठिकाणी जी आहे त्या उंचीवर काहीतरी मर्यादा असावी. पण मुळात हा प्रश्न परत एकदा भावनेशी निगडीत आहे. अनेक वर्षाची परंपरा त्या ठिकाणी आहे. तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने त्या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद दिला. जसं कुडाळकर देशस्थ नावाचं एक मंडळ आहे, त्या गिरगावचा राजासारखं मंडळ आहे. त्यांनी गणेश मूर्ती त्यांची इको फ्रेंडली आहे. कुडाळकर देशस्थाची मूर्तीच त्यांनी मुळात फायबरची केली की दरवर्षी मूर्तीचा खर्च नको, मूर्ती फायबरची केली, तीच मूर्ती त्या दरवर्षी वापरतात. मग ही मंडळ त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्या समोर येत आहेत आणि या गणेशोत्सव समन्वय समितीच्या माध्यमातून गेले 2-3 वर्ष आम्ही जे प्रयत्न करतोय त्याला प्रतिसाद मिळतोय. यावर्षी आम्ही असं आव्हान आपल्या ट्रेडर्स कॉन्फरन्समध्ये केलं होतं, जी 24 तास आपल्या बरोबर होतं. तर त्यामध्ये लोकांना आव्हान केलं की मुंबई शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ज्या मूर्ती आहेत त्याची किमान पूजेची मूर्ती तरी पूजा करणारी
बनवणारी मूर्ती तरी इको फ्रेंडली असावी, त्याला प्रतिसाद बरोबर. मोठ्या मंडळांनी दिलाय. कारण हे एका दिवसात होणार होणार नाही. बिघडायला 50 वर्ष लागले, सावरायला किमान 10 वर्ष द्या, अर्थातच. असं आम्ही दरवर्षी इथे सांगतोय. हे तिसरं वर्ष आहे, हे लक्षात द्या. म्हटलं दरवर्षी हेच सांगतात. नक्कीच नक्कीच आपण ह्याविषयी अजून चर्चा करूया, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. आमच्या या खास कार्यक्रमात पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. इको फ्रेंडली गणेशोत्सव ह्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय गणेशोत्सवाच्या बदलत्या एकूणच परिवर्तनाबद्दल, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत संजय भुसकुटे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. संजय सर, मगाशी आपण बोललो की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आज गेली कित्येक वर्षे ह्या संदर्भात चर्चा करते, ह्या संदर्भात अनेक पावलं उचलली आहेत. मात्र मला एक विचारायचं की शासनानं नेमकी काय पावलं उचलली आहेत, काही नियम घालून दिले आहेत का? म्हणजे 5 वर्षापूर्वी हा प्रश्न मधुरा आला होता की मुळामध्ये की मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कुणी बांधायचे. तर ती बांधण्यासाठी पहिल्यांदा मी कार्यकर्ता म्हणून तयार झालो की हे आपल्याला प्रश्न उचलावा लागेल. त्यावेळेस शासनाने आम्हाला सर्वतोपरी मदत केली. विशेषतः ही जी चळवळ आता पुढे येते त्याकरता आमचे पर्यावरण मंत्री माननीय संजय देवतळे, पर्यावरण राज्यमंत्री सचिनजी आहेत, आमचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव जे आहेत राजकुमार मित्तल, आणि त्याच्या बरोबरीने यावर्षी जो प्रचंड मोठा सहभाग आणि त्यांचा पाठिंबा आहे त्या राज्याच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ मॅडम आमच्या बरोबर आहेत. या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे, कारण हा सगळा लाल फितीतला कारभार असतो ना, तो जर का त्यामध्ये बंदिस्त झाला त्याचे चळवळीत रूपांतर होऊ नाही शकत. म्हणून शासनाने मधुरा यामध्ये भूमिका अशी आपण ठेवली की कायद्याच्या बंधनातून हा प्रश्न सुटणार नाही, याकरता लोकाभिमुख परिवर्तन करणारी एक चळवळ उभी राहावी लागेल. आणि मग हे चळवळ उभी करायची असेल तर आपल्याला सगळ्या लोकांना सामाजिक विश्वास निर्माण करावा लागेल. सर्वसामान्य लोकांचा जेव्हा विश्वास निर्माण होतो शासनाबद्दल की ही योजना करतात ती खरी गोष्ट आहे, यात पर्यावरणाचं रक्षण होतंय, संरक्षण होतंय, असं जेव्हा 3-4 वर्षापासून लोकांच्या लक्षात यायला लागलं आणि भूमिका खऱ्या अर्थाने निर्मोही असं लक्षात यायला लागलं, त्याच्यानंतर आता मोठ्या प्रमाणात सहभाग मिळतोय. आणि आम्ही याकरता असं ठरवलं की आता इन्सेंटिव्हचं युग आहे. असं आता ठरवलं की पूर्वी माझे वडील मला मारून अभ्यासाला बसवत होते, आता मुलाला जाताना सांगावं लागतं तुला संध्याकाळी कॅडबरी देईन आणून, तू एवढे 2 लेसन तयार कर. त्यामुळे आता स्पर्धांमध्ये आपण गेलं पाहिजे. स्पर्धा जर का दिवस राहतं, कारण युग स्पर्धेत आहे सकाळपासून झोपेपर्यंत, त्यामुळे स्पर्धा केली तर आपण त्या माध्यमात जाऊ, आम्ही त्याकडे वळलो. नक्कीच. आता तुम्ही स्पर्धेचा उल्लेख केलाय, ह्याच अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग यांनी एकत्रितपणे जनजागृती स्पर्धेचं आयोजन केलंय. ही संकल्पना नेमकी काय आहे ह्याबद्दल सांगाल? विशेषतः ही स्पर्धा जेव्हा सुरू झाली प्रथम त्यांना राज्यातल्या अग्रगण्य वर्तमानपत्र होतं, त्याच्या पलीकडे झी 24 तासचा मोठा सहभाग त्या ठिकाणचा आहे. म्हणजे झी 24 तासने मोठं पाऊल आमच्याबरोबर त्या ठिकाणी घेतलं. गेल्या 4 वर्षापासून ही स्पर्धा आहे. म्हणजे घरगुती गणेशोत्सवाची स्पर्धा आपण त्या ठिकाणी घेतो, त्याला मोठा प्रतिसाद नागरिकांकडून मिळतोय. त्याच्या जोडीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहेत त्या मंडळांचा देखील सहभाग, त्यांच्याकरता वेगळी स्पर्धा घेतली. आणि आता असं लक्षात यायला लागलं की शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गृहनिर्माण संकुलं त्या ठिकाणी तयार होत आहेत. ह्यांच्याकरता एक वेगळी स्पर्धा असली पाहिजे. हे ना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये त्या ठिकाणी आहेत ना घरगुतीमध्ये आहेत. मग हे म्हणतात आम्ही कुठे जायचं. मग इको ग्रीन सोसायटी म्हणून त्यांनी हे जे कॉन्सेप्ट पुढे आणले, त्यांच्याकरता एक वेगळी स्पर्धा आम्ही घ्यायला लागलो. आणि स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या असं लक्षात आलं की स्पर्धा ठेवल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात त्यात प्रतिसाद मिळतोय. आणि त्याच्या जोडीला किमान 1 महिना अगोदर आम्ही हे सगळं संक्रमण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्ही ह्याचा प्रसार आणि प्रसिद्धी आपल्यासारख्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून करत असतो. नक्कीच. आणि अर्थातच ह्या इको फ्रेंडली गणेशोत्सवाला आता एक चांगलं स्वरूप मिळालेलं आहे, एक चांगला प्रतिसाद देखील मिळतोय. पण बऱ्याच अंशी असं मी बघितलं गेलं तर अनेक लोक अजूनही इको फ्रेंडली गणेश मूर्ती घेत नाहीत किंवा कुठेतरी त्यांना अजूनही तेवढा विश्वास नाही आहे. तर मला ह्याविषयी विचारायचं आहे की कृत्रिम तलावांची देखील तुम्ही खरं तर सुरुवात केली आहे, याबद्दल देखील विचारायचं आहे. तर तुम्ही काय सांगाल की एकूणच ह्या संकल्पनेविषयी कृत्रिम तलावांच्या, आणि हे कृत्रिम तलाव नेमके कुठे कुठे असतात? पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. अपर्णा पवार नावाच्या एक महिला होत्या, त्यांनी मला सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही कशाला म्हणता की इको फ्रेंडली मूर्ती असावी. जेव्हा त्यांना फरक समजावून सांगितला, जेव्हा प्रत्यक्ष नेऊन त्या कारखान्यामध्ये परेलच्या कारखान्यामध्ये जाऊन या मूर्ती आम्ही जेव्हा दाखवल्या, ज्या प्रमोद पालवांनी कणकवलीवरनं पाठवलेल्या मूर्ती मी जेव्हा त्या बाईंना दाखवल्या, तेव्हा त्यांना तो फरक समजल्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही, माझा हा फरक मी आता माझ्या लक्षात आलाय. तर तुम्ही जी संकल्पना सांगते मला पटलं की या मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊ शकत नाही. आणि मुळात ज्या बाप्पाची आपण पूजा करतो, ज्या पूजेकडे आपण जर का पाहिलं, जी प्राणप्रतिष्ठा करतो आपण, त्या प्राणप्रतिष्ठेमध्ये ती निसर्गाची पूजा आहे. म्हणजे गणेशाची पूजा म्हणजे निसर्गाची पूजा, समृद्धीची पूजा, निसर्गाच्या वरदानाची पूजा. मग ती पूजा खरोखरच जर का मानसिकरित्या आपल्याला करायची
करायची असेल तर मूळ संकल्पना जी गणेशाची आहे की त्या ठिकाणच्या असलेल्या नदीकाठच्या मातीपासून तो तयार करून त्या ठिकाणी पूजन करून दुसऱ्या दिवशी ते विसर्जन करायचं, ही संकल्पना उत्साहाच्या भरात बदलत गेली. म्हणून याबद्दल जो फरक पडत गेला आणि मी ज्या मगाशी उल्लेख केला महिलेचा, त्या महिला या चळवळीतल्या प्रमुख कार्यकर्त्या आहेत अरे वा. आणि त्यांनी आतापर्यंत किमान 500 गणपती हे पर्यावरण स्नेही असावेत याकरता पुढाकार घेतला आणि प्रत्यक्ष तशी कृती केली. हा बदल मोठ्या प्रमाणात होतोय, त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची नक्कीच. गोष्ट आणि आहे. त्याचबरोबर कृत्रिम तलावांमुळे कुठेतरी एक फरक म्हणजे जो समुद्रात आपण विसर्जन करतो त्याचा देखील ऱ्हास होणं टाळू शकतो. कृत्रिम तलावामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये महानगरपालिका सर्व ठिकाणी कृत्रिम तलाव मोठ्या प्रमाणात करते. त्याच्या जोडीला अलिबाग सारख्या नगर परिषदेने मागच्या वर्षीपासून नमिता नाईक आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन कृत्रिम तलाव केले. मी सांगायला उदाहरण यासाठी सांगतो की अलिबागच्या जवळ समुद्र किनारा आहे. हो. समुद्र किनारा असताना देखील त्या ठिकाणी मोठं पाऊल नगर परिषदेने उचललं. मागच्या वर्षी 700 गणपतींचं त्या ठिकाणी विसर्जन झालं. बरं. त्याच्या जोडीला मुंबई शहराच्या आजूबाजूला घाटकोपरमध्ये अशा पद्धतीने प्रयत्न करतात. काही मंडळींनी पनवेल शहरामध्ये पनवेल नगर परिषदेने यावर्षी कृत्रिम तलाव केलाय. कृत्रिम तलाव मोठ्या प्रमाणात जर का झाले तर प्रामुख्याने या प्लास्टर ऑफ पॅरिस येणाऱ्या मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन त्या ठिकाणी होईल आणि मोठ्या प्रमाणात ते प्रदूषण वाचू शकेल. नक्कीच. आणि हे प्रदूषण वाचण्यासाठी तुम्ही आज गेले अनेक वर्ष कार्यरत आहात आणि अशीच हे कार्य पुढे चालू राहू दे अविरत. आणि अर्थातच आपलं जे निसर्ग सौंदर्य आहे ते असंच टिकून राहावं यासाठी तुम्ही प्रयत्नशील असतातच नेहमीच. मात्र आज आपल्याला वेळ कमी असल्यामुळे इथेच थांबावं लागते. तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. आमच्या या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.